गाईज नमस्कार, जय श्रीराम. तुमच्या सर्वांचे स्वागत आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर गाईज आजपासून नाही, मागच्या हप्त्यापासून श्रावण मासारंभ चालू झालेला आहे. माझा काय उपवास नाही आहे, आपला काय श्रावण नाही आहे, पण तरी पण आपण श्रावणचा सोमवार, शनिवार वगैरे आणि बाकीचे इतरही सण जे असतात त्यांचा उपवास वगैरे असतो आणि ते आपण पाळतो. फक्त बाकीचे वार नसतात आपलं. तर गाईज आज आहे श्रावणातला पहिला सोमवार. तर आणि नागपंचमी पण आहे. जर उत्तर आणि पश्चिम भारतामध्ये जो काही श्रावण महिना असतो तो अमावस्याच्या आधी पाळतात. म्हणजे त्यांचा 1 महिना आधी आपल्या 15 दिवस आधी त्यांचा श्रावण चालू होतो. आणि पश्चिम आणि दक्षिण भारतामध्ये जो श्रावण महिना असतो तो अमावस्याच्या नंतर लागतो. म्हणजे जो आता आपण बुधवारी दीप अमावस्यानंतर लागला, त्याच्यानंतर आपला श्रावण महिना चालू झाला. तर पहिला सण नागपंचमी आणि भोलेबाबांचं दर्शन घेण्यासाठी सकाळपासून इच्छा आहे. तर सकाळी पण भरपूर कामानिमित्त होतो मी ठाण्यामध्ये. तर विचार केला होता की दुपारी वगैरे किंवा संध्याकाळी वगैरे जाईल. तर मग आता त्यासाठीच चाललो आहे मी आपल्या ठाण्याच्या कोपिनेश्वर महादेव मंदिरात, ज्याला ठाण्याचं ग्रामदैवत बोलतात आपल्या. तर भोलेबाबांचं दर्शन घेण्यासाठी चाललो आहे आणि इतरही काही कामं आहेत थोडीफार, तर ती पण करायची आहेत. तर गाईज त्यासाठीच बोललो का आता ब्लॉग पण शूट करू, तुम्हाला पण दाखवता येईल आपले ठाण्याचे ग्रामदैवत आणि श्रावणी सोमवारामधला त्यांचा जो काही दर्शन आहे ते आपण घेणार आहे आज. तर कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. चला आता आपण आज श्रावणी सोमवाराच्या निमित्त महादेवांचं दर्शन घेऊ आणि बघा मग काही थोडाफार रुटीन असेल. माझा अर्धा दिवस तर संपला, आता संध्याकाळच्या वाजायला आले 7. तर आत्ता चालले, डोळे पण अजून लाल आहेत झोपेतून, जस्ट उठलो आहे आराम करून. तर काय नाही, दर्शन घेण्याशी मतलब असतं आपला. असं नाही की सकाळीच घ्या किंवा कधीच घ्या. ज्यांना नाही जाता येत त्यांनी मनापासून घरातून पण दर्शन घेतलं तरी पण काय देव नाराज होत नाही. पण तरी आता चाललो आहे ठाण्यामध्ये, तर बोललो घेऊया महादेवांचं दर्शन. सो गाईज चाललो आहे आता, म्हणजे निघालो आहे जाण्यासाठी. तर सगळ्यात आधी ना आता बत्ती वगैरे करून झाली माझी. गावदेवाच्या पण देवलात जाऊन येऊ, तिथं पण बत्ती वगैरे करून येऊ. संध्याकाळचा टाईम आहे तर नंतर मग जाऊ पुढं. आणि घरातून सांगितल्यात कामं, घरातला संपलं दूध आणि श्रावणी सोमवार आहे त्यासाठी काम आहे ती. दुकानात सगळीकडे दूध भेटतच नाही, नागपंचमी पण आहे त्याच्यामुळं. तर आता गावातून आणून देतो दूध. आणि देवळामध्ये बघा कसं भजन चालू आहे, श्रावणी सोमवार आहे म्हणून. आणि लाईट नाही लावली, आणि लाईट लावून द्या ना, बटनच नाही माहिती कोणला. आली बघा देवळाची लाईट. काहीच कुठं बाहेर जायच्या टायमाला पावसाने कालोख नाही घातला, असा का होईल काय बघा. पाऊस घालायला लागलाय कालोख. आता पहिले घरी आणून देतो दूध वगैरे, नंतर मग जाऊ आपण पुढे. मस्त असा नजारा आहे इकडचा. यावर्षी पाणी पूर्ण आतमध्येपर्यंत भरलंय, कारण पाऊस पण चालू आहे तसाच. आणि आला पाऊस शेवटी. त्याला तुम्हाला करतो कंटिन्यू मी. परत मला घरी जायचे, वस्तू द्यायला आहे सर्व. बोललो ना का कुठं जायचं असल्यावरच पाऊस घाण करतो. जे पाहिजे ते भेटलं नाही आपल्याला. भलताच काय भेटलंय नाही बघा, पाऊस आला. आता परत पुलाच्या खाली थांबलोय मेट्रोच्या. रेनकोट आहे पण आता रेनकोट घालायला आलाय वैताग. रेनकोट सकाळपासून घालून फिरत होतो इकडे तिकडे, कसं आलं बघा बारीक बारीक पाऊस. योच पाऊस भिजवतो, मला थांबायलाच लागेल. शॉर्टकटचं काम आहे ते, एक नशीब आहे. वरती जायची गरज नाही आपल्याला घरामध्ये. हे बघा इथं पिशवी बांधून ठेवलेली आहे. पाऊस जामच जोरात आला, काही थांबायलाच लागेल. काय करणार आता. हे बघा ही पिशवी बांधली, पण आता काय करणार. पिशवी अशी जाईल वरती, पण पाऊस आलाय एकदम जोरात बघा. दिसतोय का नाही इथे. थांबायला लागेलच आता काय पण करून.
आता बघा पूर्ण भिजून टाकायला आपल्याला तो पाऊस. आता मी आलोय कुठं माहिती आहे का, जिथं मी आमचा जो प्रत्येक ट्रिप असेल किंवा काय असेल, कुठं पण जायचं असेल, आमचा असेंबल पॉईंट हाच आहे मॅकडॉनल्ड्स. तर आता आलो आहे मॅकडॉनल्ड्सच्या बाहेर. तर इथून आपला आता भाऊ येईल, मयूर भाऊ, आणि लखन पण येणार आहे वाटतं, आपला लखन भाऊ. तर आम्ही लोकच जाणार आहे देवळात. तर आता आलो आहे मी, आता त्यांची यायची वाट बघते. मग ते आल्यावरती आपण जाऊया महादेवाचं दर्शन घेण्यासाठी. भरपूर लेट होतो आहे, पण आता काय करणार, चाललो आहे. पाऊस आत्ता थांबला काहीच बघा, तुम्हाला त्यासाठीच मी जास्त दाखवलं नाही. भरपूर पाऊस पडत होता, थोडंफार काय दाखवलं, कारण रेनकोट आणला नाही बोलल्यावरती पाऊसचा जे फटके लागत होते आणि भिजायला होत होतं. मग पुलाच्या खालून कसा आलो मी. आता थांबलाय पाऊस पूर्ण. निकल पडे हे, पक्का टाइम झाला. म्हणजे जामच टाइम झाला. आणि आपला लखन भाऊ इथं ना आला, तिकडे जाऊन थांबलाय ना, आम्हाला फोन करतोय ना, आम्ही आत्ता निघालो इथून. काय सीन बघा आता. सो मार्केटमध्ये आलोय आम्ही. या टायमाला ना दर्शनासाठी जायचं एक प्लस पॉईंट आहे की आता सगळ्यांचं मोस्टली दर्शन घेऊन झाला असेल आणि गर्दी पण मार्केटची झाली कमी, कारण वाजले आता 8. तर मंदिरात आय थिंक सो गर्दी कमी असेल. बघू आपण जाऊन गर्दी आहे का नाही, म्हणजे चांगलं दर्शन होईल आपलं एकदम. आणि असं पण काय प्रॉब्लेम नाही, मंदिरामध्ये आहेत ओळखीचे आपले भाऊ. गर्दी असेल तरी पण आपण जाऊ शकतो त्यांच्या थ्रू. तर आता लखन भाऊला मंदिर नाही भेटत आहे, बोलताय पहिल्यांदा आलं आहे का मार्केटमध्ये. इथूनच पुढे गेल्यावर कोपिनेश्वर मंदिर आहे. तलावपल्लीच्या समोरच्या रोडला आहे ना ते. आमच्या लखन भाईला मंदिर नाही माहिती बघा, काय बोलायचं त्याला. ठाण्यामध्ये राहून पण एवढ्या वर्ष झाली. जिनके काल विचरण दबाए वो महाकाल कहलाए. आरती चालू आहे वाटते, आरती येतो ना आतमध्ये, तो ये ना. आरती चालू आहे, आरती. तिकडेच थांबलोय मी, भाजी मार्केटचा रस्ता संपल्यावर. आवाज यायला लागला, आवाज. आता मंदिरात जस्ट आरती झाली, म्हणजे गर्दी असणारच. जय श्री महाकाल. या चपला बघूनच तुम्ही विचार करा किती गर्दी आतमध्ये. बघा किती सारे भाविक आले दर्शन घेण्यासाठी महादेवांचं. आता आपण पण आलो ना जस्ट आता, जसं तुम्हाला बोललो की आरती झालेली आहे. आता नंदी महाराजांचं दर्शन घेतलं. आता एंट्री मारल्या तन्नो रुद्रा प्रचोदया. जय महादेव. ती बघा किती आहे मंदिरात आज. पारपर्यंत लाईन आहे. वाटलेलं का गर्दी नसेल, आता काय श्रावणी सोमवार आहे बोलल्यावरती गर्दी असणारच. आता त्या आपल्या भाऊला फोन करते जो आपल्या मंदिरामध्ये आहे ओळखीचा, मग आपण जाऊ आतमध्ये दर्शनाला.
दर्शन वगैरे घेऊन आपल्याला मस्त प्रसाद वगैरे पण दिला आहे तिघांना पण आतमधून मंदिरातून. तुम्हाला बोललेलो आपला भाऊ जो आहे तो आलेला. आणि बाकीचे पण इतरही छोटे छोटे जे मंदिर आहेत तिकडे पण सगळीकडे जाऊन आलो आहे आम्ही दर्शन वगैरे घेऊन. तर आता काय प्लॅन? जंबुरे हे जंबुरे आता चाललो आम्ही मंदिराच्या बाहेर. बघू अजून आपली कामं आहेत ना रे 1-2. हां मग ती करायची दादा. आपला मेन काम झाला भोले बाबांचं दर्शन घेऊन झाला. मंदिर पण पूर्ण खाली झालं आता बघा. मगाशी आरती होती तेव्हा गर्दी होती भरपूर. चांगला कर्म करायला आलो ना कांड होणार नाही असं होईल का? हे बघा हे ना एअरबड्स आहेत नॉईसचे. नथिंगचे नॉईस पण नथिंगचे बघा एकदम प्रीमियमवाले. कालच घेतलेत काल ना. एक कांड झाला. एक बर्डसच हरवला आहे. एवढा महागाचे आहेत नाही. एक बर्ड्स हरवला. का माहिती कुठं पडला. आम्ही सगळीकडे शोधला. रस्त्यात पडला येताना. कुठं पडला ते माहिती नाही पण पडला ना. 1 दिवस पण अजून 24 तास पण नाही झाले घेऊन. काय आता हरवला तर हरवला काय करणार आता. तरी पण आम्ही शोधाचा प्रयत्न केला मंदिरामध्ये सगळीकडे. नाही भेटला आम्हाला. जाऊ दे गेला तर गेला का आता. झाला दर्शन घेऊन. चला आता नो रिग्रेट. चाललो आता पुढे दुसरीकडे. कसं वाटते नवीन हरवला तुम्ही? मला नाही वाटत आहे. मंदिर शोधलं तुम्ही हरवला अख्खा. याच्याकडून पडला का माझ्याकडून नाही पडला? शिमला मिरची पडले तुमचे. हे शेणी नाही पाहिजे. शेणीवाला धूप पाहिजे. ते पण पाहिजेत का? घ्यायला आलोय शेणी बिनी. मयूरला शेणी पाहिजेत. कशाला पाहिजे काय माहिती. चालले पूजा करायला त्याच्यासाठी घेतले. मला वाटलं काय श्रावणामध्ये संन्यास बिन्यास घ्यायचा का काय. सगळं सामान्य पण घ्यायला लागले. तुझा रे तू कॉड शोधचा. नवीन कोण हरवलं. 24 तास झालेत का त्याच्यात? नसतं दिलं काय परवडलं. तुमचीच खरकांडी लागले समजलं का? ना गाई सीन काय झालता. आम्ही लखन भाऊला मोबाईल घेतला 80,000 रुपयाचा गुगल पिक्सल 10. तर त्या फोनबरोबर ती आपल्याला पैसे थोडेसे भरून नॉईसचा वॉच भेटला. आणि नॉईसच्या वॉचबरोबर ती जे नथिंगचे हेडफोन भेटले आणि अजून पॉवर बँक वगैरे भेटली होती. आणि फक्त 24 तास झाले ना कॉड माझ्याकडून. म्हणजे त्यांनी वॉच दिला मयूर भाईला वापरायला. म्हणजे मयूर भाईला देऊन टाकला वॉच ना. त्याचा जो बर्ड्स होते ते बर्ड्स मला दिले ना. त्यांनी पॉवर बँक स्वतःकडे ठेवली. एअरबड्स तुम्ही बघितला आता मी काय केला. वाटवला पूर्ण त्याचा. याने वॉच नीट ठेवला आहे. तर आता त्या वॉचला आम्ही स्क्रॅच गार्ड लावायला चाललो आहे खराब नको व्हायला म्हणून. आणि चांगला प्रीमियम वॉच आहे. पण लखन भाई आमचा दिलदार आहे. आता त्याच्याकडे ना आयफोनचे कॉड आहेत 18,000वाले. आयफोन जनरेशन 2 वाले. तर म्हणजे त्याच्याकडे 2-3 एक्स्ट्रा आहेत. एक रेडमीचा आहे बोलतो, एक आयफोनचा आहे. तर आता मला बोलतं का तुला देतो वापरायला. मला दे मग. रिग्रेट नाही. एवढा महागाचा हरवला तरी दुसरा भेटायला लागला आहे आयफोनचा ना. माझे आयफोनचे जे होते ते पण मी केलेत खराब ना. आपल्याला एक आत्ताच माणूस आपला बोलला तर तुमच्याकडे काय टिकत नाही. कदर नाही बोलते तुम्हाला वस्तूंची. असं नाही. कदर आहे आम्हाला वस्तूंची. पण आता नकलच पडला. मुद्दामून कोण पाडणार आहे का? नाही. हां मीला घेऊ का? हे पकड रे बॉक्स. जरा बॉक्स पकड ना. वॉच दाखवू दे ना आपल्या ब्लॉगमध्ये. कसा हे काढ रे याचा. प्रीमियम वॉच एकदम असा स्टीलचा. रेड वाला निकल. इसको है क्या अगला?
सदुसष्ट बाकी होते ना. पाऊस आला रे, पाऊस आला, पाऊस चालू झाला. कधीपासून नव्हता पाऊस, आता आला पाऊस. पिक्सल का तो भूल गया क्या? 5 साल ना, चला ना 5 साल. अभी तो लिया 15 का. तुझी गाठ इकडे आहे का इकडे आहे? घे रे बाबा लवकर पट्ट्यावर आवड. हॅलो. नुसता टाइमपास. काय डाग लागले त्या. क्या चाहिए क्या था बताओ. चला पाली तर गाईज आमचा ना काय बोलणार आता. लवकर आमचा आवरला नाही. आम्ही जाणार होतो तंदूर वडापाव खाण्यासाठी कोपरीला. तंदूर वडापावाला होतो बंद कारण त्यांचा माल लवकर होतो, संपतो लवकर. आता घरून पण फोन यायला लागलेत कारण टाईम बघा काय झालंय तुम्ही, 9:30 वाजलेत. तर आता विचार केला का या साईडला आता आलोय तर ठाणा कॉलेजजवळ फिरयांकी भेटते, फिरयांकी. आता फ्रँकी खाऊन घरी जेवायला. ना असा पण उपास आहे, सोमवार आहे बोलल्यावरती. बाहेरचा काय चटरपटर खाऊ शकत नाही दुसरा म्हणून. फ्रँकीचं दुकान चालू असेल का रे? 9:30 वाजले. नसला तर घरात जाऊन जेवायला लागल. हाय 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 चालू हाय 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 हाय. बघू आमच्या नशिबात काय नाही. आज नशीब थोडा खराब आहे. फ्रँकीचं दुकान पण बंद आहे. हे बघ इकडं मागं दुकान आहे फ्रँकीचं, बंद आहे बंद आहे. आता गपचूप घरात जाऊन जेवायला लागल. आता परत प्लॅन झाला चेंज. लखनभाई बोलतो कलवा मार्केटला तंदूर वडापाव भेटतो कुठला तरी. तर आता आम्ही चाललो कलव्याला तंदूर वडापाव खायला कलव्याला. हा बोलतो खारेगावला जाऊ 90 फीटला. खारेगावला 90 फीटला भेटतो शोरमा चांगला. शोरमा काय खायचा नाही आज म्हणून तंदूर वडापावची आता फरमाईश आपली आहे तर ते पूर्ण करूया. क्रेविंग आले आपल्याला तर. जेवाच्या टायमाला चाललं वडापाव खायला बघा. आता आले कलवा सिलिंकला. मुंबई सिलिंक काय तसा ठाण्यामध्ये पण सिलिंक आहे. हे बघा खाडीवरचा पूल. कलव्याचा सिलिंग. आम्ही कुठे जाऊ ना सांगू शकत नाही. आता आम्ही ठाण्यात होतो, इथून कलवा. इथून काय क्रेविंग आली तर आम्ही तिथून कुठं पुढं पण जाऊ शकतो. आमचा काय ठाव ठिकाणा नसतो, आम्ही कधी कुठं जाऊ. बरोबर ना रे? हे आहे कलवा मार्केट. ए मिस्टर वडपा घे इकडे मागं आहे. मिस्टर वडपा. वडप्याला आलो आम्ही. वडपा नाही वड्या, मिस्टर वड्या. चुरापाव शाळेत खायचो आम्ही. सगळं एक एक हे काय घेते घे बोल ना. चीज बोललो ना मग. चीज उलटा चीज वडापाव. हां एक एक पाहिजे. नाही एक वेगवेगळा घे. एक उलटा चीज वडापाव घे. तंदूर वडापाव का काय? तंदुरी वडापाव. ही काय सुरमईची बोटी आहे का काय रे बाबा? व्हेज कटलेट आहे का? मावरासारखा दिसते. हे का बोटी तळल्यासारखा दिसते. कर ना ओपन, अनबॉक्सिंग कर ना. तंदुरी वडापाव. अजून काय रे? हे काय रे? चीज वडापाव. हे ओपन कर रे. हे बघा ही बोटी आहे का? अजून एक बोटी मागवल्या आपण. हा ना चीज वडापाव भारी दिसते रे. ये तंदुरी माझा आहे, याचं कटलेट आहे. हे आमची भांडणं चाललेत. अजून एक येईल ना
तर आता घेतो आम्ही खाऊन. मी खातो. सुरमई अर्धी खाऊ आपण. याच्यानंतर टेस्ट देणार नाही तुला करा आधी सांगतोय. घेतो आम्ही खाऊन. चला ये बाबा, याचा बाईट आहे का बाईट आहे. नकली चेन घालायचं चालेल का? घेतो खाऊन. चला मावऱ्यासारखंच लागतं रे सेम. हा खरंच मावऱ्यासारखं लागतं. इथं खाल्ला. इथं गडालाचं दुकान दिसलं आपल्याला. गडालाचे आटे कमी करायचे तर ते करतो कमी. 2 पॉईंट कम करणार. आटे कमी करायचे. आवरा इंग्लिश नको बोलू. पॉईंट ना बिंट. किती वाजले? कमी करा. 9:15. किती कमी? बघू काढा गेलं ना असं बंद करायला असं फिरला पाहिजे ना आतमध्ये. मग एक कमी करून बघा पहिले कसा काय आहे ते. फुकटचा भेटला असं असतं. आता आमचा प्लॅन भावाने दिलाय. चालले इथे कपडे घ्यायला जायचा. लखन आम्हाला कपडे घेऊन देते. बोलते कलव्यात आले तुमच्या इथं. तुम्ही आमच्या इथं आले बोलते तुम्हाला काय पाहिजे ते घ्या. तू ये बालकुमला. काही नाही आमच्या इथं घ्यायसारखा तरी पण ये. डब्बा दिलं ना माझं. ठीक आहे भाऊ. हां हां बरोबर आहे. जलने वालों को जलने आई शपथ. देवारात ठेव. नारळ बिरल फोड. 500 रुपये झाले रे. चल बघ सांग ना. तू बोललो ना चल मी बघतो. नाही मी बघतो. दादा किती झाले पैसे? ते आट्या द्या ना. 30 रुपये. आट्या ठेवू ना. आट्या पाट्या केल्याला ठेव. हात वाढला तर लागेल ना. अरे काय मारलं? ए चावी बी नको मारू. आता आलोय मॅकडॉनल्ड्सला. घरी न्यायचं पार्सल फ्राईज वगैरे खायला. घरचे जेवलेत सर्व पण आता कसं भरपूर दिवस झाले नेले नाही पार्सल घरी काय मॅकडीमधून. तर आता नेतोय पार्सल. दीदीला वगैरे लागतं खायला त्याच्यासाठी. आता इथून घेऊ आपण पार्सल आपला. मग फटकन जाऊ घरी कारण आता ना भरपूर टाईम होत चालला आहे. बरोबर ना. तर घेऊ चला आता पार्सल इथून. बाहेरूनच घेऊ ट्रॅव्हल क्लास. लोकांचा प्रेम बघा. मॅकडीला आलो आहे. खायला दिलं आपल्याला वॅनिला चॉकलेट लाडू. लास्टचा होता वाचून ठेवला आपल्यासाठी. प्रोटीनचा काहीतरी आहे. केली आहे ऑर्डरचीच वाट बघतोय. घरचे पण वाट बघतात घरी यायची. कारण ना काही सध्या आहे ना आमच्या इथं जाम बेकार सीन चाललेला आहे. कशेली ना भिवंडीचा जो रस्ता आहे एवढं बेकार सीन चाललं ना. ॲक्सिडेंट वगैरे सध्या भरपूर व्हायला लागलेत. मीच सध्या मागचा 1 वीक आहे ना 1 हप्ता पूर्ण येणं जाणं चालू असतं त्या रोडवरून. तर प्रत्येक दिवशी एक तरी ॲक्सिडेंट मी स्वतः बघितलेला आहे. आणि बेकार मेजर पण बघितलेत मायनर पण बघितलेत ना. पावसाचा पण दिवस आहे त्याच्यामुळे घरचे करतात काळजी. फोन करतात सारखं. सध्या बेकार चाललं आहे ॲक्सिडेंटचं भरपूर त्या पट्ट्यामध्ये आमच्या इकडच्या रस्त्यामध्ये. मग आता घेऊ आपण आपला पार्सल आणि मग थोडा आस्ते जाऊ. लेट थोडासा झाला तर चालेल काही प्रॉब्लेम नाही. आता पोट तर भरलं आहे. घरी जाऊन जेवायचं तर नाही आहे. खाल्ले आहे भारी भरपूर काय ना. आमचा अजून एक होता काम कारण आम्हाला लेट झाला. मग तिकडे ते जास्तपर्यंत सर्व दुकान झालं असतं बंद. मग तिकडे आम्ही नाही गेलो. फोनवरूनच तो काम आम्ही निपटून टाकला. घेतला होता पार्सल इथून आता culti.com. चलो गाईज तुम्हाला रस्त्यात थोडंफार दाखवेल मग घरी जाऊन भेटतो. काही जाताना घरी जायला निघालो आहे. साईडूनच चाललो आहे मी.
आणि ना प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये परत ती पिशवी टाकली, कारण पाऊस बिऊस आला तर परत भिजल, मग ते परत सांडल सर्व रस्त्यामध्ये, त्याच्यामुळं आता पोचतो घरी, करतो कंटिन्यू. चलो. तर काहीच बोललो ना मी, मध्ये कधी पण पाऊस येतो बारीक बारीक, आता बारीक पाऊस आले, त्याच्यामुळेच मी प्लास्टिकची पिशवीमध्ये कव्हर केलं ते खाऊ. पोचलो आता पुलावरती, पूल क्रॉस करून टोल नाका, मग घरा आलोय. घराच्या खाली पोट बीट फुल भरून आलोय बाहेरूनच. असंच असतं, घरी जेवायला करायला सांगतो चांगलं ना, जेवायलाच नसतो घरी मी. आता काहीच आता आलो आहे घरी, चेंज बिंज केलेलं आहे आणि आता तयारी चालली आहे झोपायची आधी जमलं तर व्हिडिओ एडिट करीन ब्लॉग, कारण मग लवकर टाकण्यासाठी. तर मग असंच जस्ट नॉर्मली गेलो बाहेर आणि मग बोललो काढतो व्हिडिओ, तर काढला व्हिडिओ. तर काय कसा वाटला ब्लॉग आपला सांगा, आणि चॅनलला करा सबस्क्राईब जे नवीन असेल ते, आणि जास्तीत जास्त आपला ब्लॉग शेअर करा. तर भेटू एखाद्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय बाय, गुड नाईट, जय श्रीराम गाईज. चला.